नमस्कार मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण श्री गणेशाची आराधना करतो. त्याचे कारण म्हणजे श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत व ते आपल्या पुढील वाटचालीमध्ये येणारे सर्व विघ्न दूर करत असतात. असेच एकदा विघ्न आले होते, ते म्हणजे ब्रह्मदेवाला सृष्टीचा निर्माण करत असताना व त्याच वेळेस श्री विष्णूंनी स्वतः गणेशाची आराधना केली होती व आपल्या या कार्यामध्ये आलेले विघ्न दूर केले होते. ती कथा कोणती ते पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, अष्टविनायक मंगळवार ह्या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अष्टविनायक यात्रेतील दुसऱ्या गणपतीची कथा म्हणजे श्री सिद्धिविनायक गणपती सिद्धटेक. तर मित्रांनो, ह्या गणपतीचे हे मंदिर पुणे व अहिल्यानगर ह्या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती भीमा नदीच्या काठावरती स्थित आहे. हे मंदिर एका लहानशा टेकडीमध्ये आहे, म्हणूनच या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी नदी पार करावी लागते व छोटीशी टेकडी चढावी लागते. तर मित्रांनो, ह्या गणपतीची कथा अशी घडली होती की जेव्हा श्री विष्णूंच्या नाभीमधून ब्रह्मदेव कमळावरती प्रकट झाले व त्यांनी सृष्टीचं निर्माण करण्यास सुरू केला, त्याच वेळेस श्री विष्णू हे योग निद्रेत होते व त्याच वेळेस श्री विष्णूंच्या कानामधून दोन राक्षस प्रकट झाले, मधु आणि कैटभ. ह्या राक्षसांनी ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये बाधा आणण्यास सुरू केली व सृष्टीचे निर्माण थांबले व त्याच राक्षसांना मारण्याकरिता श्री विष्णूंनी त्यांच्यासोबत युद्ध केले, परंतु ते त्या राक्षसांना हरवू शकले नाही व त्याचेच कारण समजण्याकरिता श्री विष्णू हे महादेवाकडे गेले व महादेवाने त्यांना सांगितले की सृष्टीचे निर्माण करण्या अगोदर श्री विष्णूंनी श्री गणेशाची, जो की विघ्नहर्ता आहे, त्याची आराधना केली नव्हती, म्हणून हा विघ्न आला आहे व श्री विष्णू म्हणूनच या राक्षसाला हरवू शकत नाही आहेत. व त्यानंतर श्री विष्णूंनी गणेशाची आराधना केली व गणेशाने श्री विष्णूंना वरदान दिले व त्यानंतरच श्री विष्णू त्या राक्षसांना हरवू शकले व ज्या ठिकाणी श्री विष्णूंनी श्री गणेशाची आराधना केली होती त्याच ठिकाणी श्री गणेश सिद्धिविनायकाच्या रूपामध्ये स्थित झाले व आजच्या काळात तेच ठिकाण सिद्धटेक आहे. तर मित्रांनो, हा मंदिर स्वतः श्री विष्णूंनी स्थापित केला असला तरीही इतिहासामध्ये एकदा हा मंदिर उद्ध्वस्त करण्यात आला व आजच्या काळात जो आपण मंदिर पाहत आहोत तो स्वतः अहिल्याबाई होळकर यांनी पुनर्निर्मित केला आहे. त्यानंतर ह्या मंदिराच्या मूर्तीचे एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ह्या गणपतीची सोंड ही डाव्या बाजूची आहे, म्हणूनच ह्या गणपतीला श्री गणेशाचे एक उग्रीत रूप मानले जाते व या श्री गणेशाची आराधना करणे सोपे नसते असे सुद्धा म्हटले जाते. व त्याचबरोबर अष्टविनायकाच्या यात्रेमध्ये मोरगाव नंतर सिद्धटेक येथे गणपतीचे दर्शन घेतले जाते व अष्टविनायक यात्रेमधील हा दुसरा पडाव आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया आपण पुढच्या मंगळवारी एका नवीन अष्टविनायक गणपतीच्या कथेसोबत. तोपर्यंत जय श्री गणेश.